हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहे व्हेज टाकोज. व्हेज टाकोज बनवण्यासाठी ज्या शीट वापरतात त्या जनरली मैद्याच्या असतात. आज आपण कणिक आणि रव्यापासून ह्या शीट बनवणार आहे. मी 1 बाउल कणिक आणि अर्धा बाउल रवा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 टेबलस्पून एवढं तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडा घट्ट असा हा डो तयार करून घ्यायचा आहे. आपण थोडं थोडं पाणी घालत डो तयार करतो आहे. पण कणिक आणि रवा टाकून याच्या शीट बनवत आहे, त्यामुळे हे हेल्दी पण होतील आणि यामध्ये आपण सगळे व्हेजिटेबल्स वापरतो आहे, त्यामुळे ते एकदमच हेल्दी असे हे आपले टाकोस तयार होणार आहे. आता डो मळून झालेला आहे. वरतून आपण थोडंसं तेल लावून आता हा डो रेस्ट करायला ठेवणार आहे. साधारण 15 ते 20 मिनिट आपण त्याला बाजूला ठेवून देणार आहे. स्टफिंग करणार आहे, त्यासाठी आपल्याला या सगळ्या भाज्या लागणार आहे. त्यामध्ये मी 2 बॉईल केलेले बटाटे घेतलेले आहे, ते आपण बारीक किसणीवर किसून घेतलेले आहे. नंतर आपण 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर 2 सिमला मिरची मी एकदम बारीक बारीक चिरलेले आहे. हाफ बाउल आपण कॉर्नचे दाणे घेतलेले आहे, ते बॉईल करून घेतलेले आहे. त्यानंतर 1 गाजर आपण छान किसून घेतलेला आहे. त्यानंतर एका हिरव्या मिरचीचे आपण बारीक तुकडे करून घातलेले आहे. त्यानंतर थोडंसं चिली फ्लेक्स घातलेले आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून आपण ओरेगानो घातलेला आहे. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. सगळ्यात शेवट अर्धा लिंबू आपण पिळून घातलेला आहे. आता आपण हे मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून कोणत्या पण भाज्या ॲड करू शकता. बटाटा टाकल्यामुळे बाइंडिंग व्यवस्थित होईल, त्याच्यामुळे आपण यामध्ये बटाटा घातलेला आहे. बघू शकताय मिश्रण आता आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवून देणार आहे आणि जे आता टाकोस बनवायचे आहे त्यासाठी आपला डो तयार झालेला आहे. 15-20 मिनिटानंतर डो एकदम छान मुरलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आता मी याचे सारखे 3 पोर्शन करून घेणार आहे. पाहू शकताय तुम्ही, मी मोठ्या मोठ्या साईजच्याच 3 बॉल तयार करून घेते आहे. तुम्ही टाकोस करण्यासाठी छोटे छोटे बॉल्स बनवून त्याचे छोटे छोटे शीट्स देखील बनवू शकता. मी आधीच एक मोठा बॉल घेऊन त्याची मोठी चपाती लाटून घेणार आहे. पातळ अशी आपल्याला ही मोठी चपाती लाटायची आहे. आपला डो एकदम छान व्यवस्थित मुरल्यामुळे चपाती देखील छान लाटल्या जाईल. बघू शकता मी पोळपाटापेक्षा सुद्धा मोठी ही चपाती लाटून घेते आहे. काठं आपण लाटून याला मोठे बनवून घेतो आहे. म्हणजे एकाच चपातीमध्ये आपले 4 ते 5 टाकोस तयार होतील. तुम्हाला हे टाकोस तुम्हाला जसे आवडतील तशाप्रमाणे लाटून घेऊ शकता. छोटे छोटे बॉल्स करून छोटे छोट्या लाटू शकता किंवा मोठी बनवून असे कट करून सुद्धा असे केल्याने एक सारखे आपले टाकोस तयार होतील एका साईजचे. बघू शकताय मी आता या झाकणाच्या साहाय्याने याला कट करून घेते आहे. आपले एकाच चपातीमध्ये 4 टाकोसचे शीट तयार झालेले आहे. ही चपाती मी मोठी लाटल्यामुळे मी ती ताटावर ठेवून त्याला कट करून घेतलेले आहे. आता मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता, त्यावर आपण हे टाकोस थोडे थोडे भाजून घ्यायचे. आपल्याला खूप भाजायचे नाही आहे. अलटपलट करत आपण याला भाजून घेणार आहे. ज्या साईडने स्टफिंग टाकणार आहे ती साईड थोडी जास्त भाजायची. दुसऱ्या पण साईडने शीट थोडी थोडी भाजल्या गेलेली आहे. आता आपण त्या काढून घेणार आहे. आता आपण 1 शीट प्लेटमध्ये घेतलेली आहे. त्यावर आपण वरतून टमॅटो सॉस लावणार आहे. पूर्ण शीटला आपण व्यवस्थित लावून घेणार आहे. त्यानंतर आपण ग्रेट केलेलं चीज यामध्ये टाकतो आहे. हाफ साईडला आपण हे सगळं टाकतो आहे. त्यानंतर जे स्टफिंग बनवून ठेवलेलं आहे भाज्यांचं ते टाकतो आहे आणि वरतून पुन्हा आपण थोडंसं चीज टाकणार आहे, म्हणजे शीट बरोबर बंद होईल आणि भरपूर चीज टाकल्यामुळे चव पण छान लागते. बघू शकताय अशा प्रकारे आपला टाकोस तयार झालेले आहे. असेच मी बाकीचे पण तयार करून घेतलेले आहे. आता आपल्याला या बटरवर छान टॉस करून घ्यायचे आहे, म्हणजे एकदम क्रिस्पी होती आणि आपलं आतलं चीज देखील पूर्णपणे मेल्ट होईल. अलटपलट करत आपण दोन्ही साईडने याला व्यवस्थित बटरवर भाजून घेणार आहे. वरच्या पण साईडने मी थोडं थोडं बटर लावून घेतलेलं आहे. बघू शकताय एका साईडने आपले टाकोस व्यवस्थित झालेले आहे. दुसऱ्या पण साईडने आता आपण करून घेतो आहे. खालच्या साईडने व्यवस्थित भाजण्यासाठी टाकोसला असं उभं करून ठेवायचं आहे. 2-2 मिनटं सगळे टाकोस आपण असे उभे करून ठेवले तर खालच्याही साईडने व्यवस्थित बेस तयार होईल आणि खालची साईड देखील व्यवस्थित भाजल्या जाईल. बघू शकताय तिन्ही टाकोस आपले व्यवस्थित तयार झालेले आहे. खालून देखील व्यवस्थित भाजल्या गेलेले आहे. आता आपण ते काढून घेणार आहे प्लेटमध्ये. पाहू शकताय एकदम छोटे छोटे साईजचे हे टाकोस खूप क्यूट दिसत आहे. ते सॉससोबत हिरव्या चटणीसोबत कशाही सोबत तुम्ही सर्व करू शकता. चवीला पण मस्त झाले, एकदम भन्नाट झालेले आहे. जर तुम्ही अशा प्रकारे टाकोस कधी केले नसतील तर नक्की करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ते खूप आवडतील.
आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.